निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी, जातीपातीचे राजकारण करून पोळी भाजायला आलो नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. महापालिका निवडणुकांमध्ये ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशाच उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल. मतांचे व जातीचे राजकारण करून राजकीय पोळी भाजणे हा माझा उद्देश नाही. माणुसकी हेच माझ्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे आणि समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले. मिरजेत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात काँग्रेसचे नेते व माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह 15 माजी नगरसेवक आणि विविध पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले की पुणे, बारामती आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विमानतळाचे विकास कामे सुरू आहे. त्याच धर्तीवर अन्य जिल्ह्यातील विमानतळाबाबतही सकारात्मक निर्णय घेतले जातील. राज्यातील महानगरपालिकांच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी केवळ 4 मोठ्या महापालिका वगळता इतर महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर विकास करू शकत नाहीत. त्यामुळे अशा महापालिकांना केंद्र, राज्य व इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन विकासाला गती दिली जाईल. विकासासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यांवर अजितदादा पवार म्हणाले, विकासासाठी जमिनी आवश्यक असतात, मात्र शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. त्यांना योग्य मोबदला दिला जाईल. शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पामध्ये जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील. मिरजेतील मीरासाहेब दर्गा विकासासाठी 153 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांबाबत बोलताना अजितदादा पवार म्हणाले, या नेत्यांना आगीतून उठून फुपाट्यात पडलो असे कधीही वाटणार नाही. जनतेला अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी, आरिफ चौधरी, अंकुश कोळेकर, शुभांगी देवमाने, नरगिस सय्यद, मालन हुलवान, सौरेखा विवेक कांबळे, बिल्किस बुजुर्ग शेख, चंद्रकांत हुलवान, आझम काझी, शरद चव्हाण, शकील पिरजादे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. कोटी रुपयाचा मी त्या ठिकाणी सादर करत असतो. आताच्या या अधिवेशनामध्ये 75,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आपण सादर केला आणि त्याच्यात सहसा त्या गरीब वर्गाच्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल त्याबद्दलचा माझा प्रयत्न असतो. त्या सगळ्यांचा प्रयत्न असतो. मित्रांनो, आपण चांगली गरज उपाड एकेकाळी त्या नगरपालिका नंतर महानगरपालिकेमध्ये झालेलं रूपांतर त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं नेतृत्व केलं, परंतु अजून बरंच काम त्या चांगली गरज उपाडण्याची कायद्याची गरज आहे. वेगवेगळे भाग आहे. माझ्या मिरजच्या परिसराचा विचार जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 23 त्या ठिकाणी नगरसेवक नगरसेविका निवडून येतात. सांगलीमध्ये 43 नगरसेवक नगरसेविका निवडून येतात. कुपवाडमध्ये 12 नगरसेवक नगरसेविका निवडून येतात. 78 नगरसेवक नगरसेविका आमच्या सांगली मिरज कुपवाडचं प्रतिनिधित्व करतात. आज कुठली महानगरपालिका आहे? मुंबई अपवाद आहे. त्याच्यामध्ये पुणे पिंपरी नवी मुंबई अपवाद आहे, कारण त्यांचं बजेट मोठ्या त्यांचं उत्पादन आहे. परंतु या 29 पैकी या 4-5 सोडल्या तर बाकीच्या सगळ्या महानगरपालिकांना केंद्राचा निधी किंवा त्याही महानगरपालिकांना लागतो, राज्याचा निधी. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचा निधी, सायकाचा निधी, कमी व्याजामधनं जो निधी परत होतो, जपानमधनं होतं, इतर वेगवेगळ्या वर्ल्ड बँकेकडनं होतो, तो आणण्याशिवाय ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते त्याचा विचार केल्यानंतर एकट्या आपल्या स्वतःच्या उत्पन्नावर
ही महानगरपालिका यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून अनेक मान्यवरांनी तर बोलत असताना वेगवेगळे प्रश्न मांडले. मी ते टिप्पणी करत होतो. त्यांचं भाषण सर्वत्र बातम्या ऐकत होतो. 1998 साली मला आठवतं की देखील त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्यावेळेस सांगली मिरज उस्मानाबाद 3 शहर मिळून महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आता जवळपास 27 वर्ष झाली. काळ वेळ पुन्हा करता थांबत नाही. प्रत्येक दिवस गेल्यानंतर पुढचा दिवस उगवत असतो. परंतु आज या महानगरपालिकेचे 118 किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे. इथं शेतीचा एरिया आहे. इथं कृष्णा त्या ठिकाणी नदीची जाते त्याच्या संदर्भातले पण काही प्रश्न इथं निर्माण झाले. आणि त्या नदीचं बॅकवॉटर आल्यानंतर अलमट्टी धरण त्यावेळेस तिथे दरवाजे बंद केले जातात. त्यावेळेस आपलं शहर पाण्यात त्या ठिकाणी होतं. त्याबद्दलचे काही प्रश्न सगळ्यांच्या समोर औद्योगिकरणासाठी आवश्यक अशा मेट्रो सिटीची सुविधा निर्माण करण्याची या शहराला आवश्यकता आहे. आम्ही मुंबई त्याच्यानंतर नवी मुंबई नंतर पुणे नागपूर पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमध्ये मेट्रो केली. आम्हाला टप्प्याटप्प्याने आले आणि इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात झालं. इथं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीने देण्याची गरज आहे. इथंही मेट्रो करायची. केंद्राचे 20%, राज्याचे 20%, 10% त्या संस्थेचे आणि 15% वित्तीय संस्थेकडे असे करून आपण प्रोजेक्ट पूर्ण करत असतो. सातत्याने आज जवळपास आम्ही प्रत्येक ठिकाणी विभागात करण्याचा प्रयत्न करतो. ही आता बीडचा पालकमंत्री आहे. बीडला पण आता विमानतळाचं काम सगळीकडे सुरू केलेलं आहे. पण जवळ 10% असताना विमानतळ त्याची आता जागा रिकामी करण्याचं काम चाललेलं आहे. गडचिरोलीला देखील आपण आता विमानतळ करतोय. इतर विमानतळाचे नाव